संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून। या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक उपासिका, लहान बालक बालिकांनो, आपल्या सर्वांप्रती मी अनंत अशी मंगल कामना अर्पण करतो। विशेष करून गायकवाड परिवारामध्ये आज संपन्न होत असलेला हा धम्म संस्कार कालवश जगन सीताराम गायकवाड बाबांचा पुण्यानुमोदन धम्म संस्कार पुण्यस्मरण दिन आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। तेव्हा या संस्काराच्या प्रित्यर्थ मी पुनश्च एकदा संपूर्ण गायकवाड परिवाराबद्दल मंगल कामना अर्पण करतो। सोबतच नवीन वर्षाच्या पण सर्वांना शुभेच्छा देतो। उद्यापासून नवीन वर्ष प्रारंभ होत आहे 2023। पुढील वर्ष आणि संपूर्ण जीवनातील जेवढे वर्ष असतील ते संपूर्ण वर्ष हे सुखाचे आणि समाधानाचे जाओ, अशी मंगल कामना मी आणि शुभेच्छा आपल्या सर्वांप्रती अर्पण करतो। तथागतांनी उपदेशिलेल्या धम्माला समजून घेऊन, सद्धम्माला समजून घेऊन त्याचं आचरण करून आपण सर्व आपलं जीवन सुखी बनविण्याचा प्रयत्न करतो। आपण फार श्रद्धावान आहात, तथागतांवर आपली नितांत श्रद्धा आहे। तथागतांनी उपदेशिलेल्या सद्धम्मावर सुद्धा आपली नितांत श्रद्धा आहे, भिक्खू संघावर आपली श्रद्धा आहे। हे जे श्रद्धा बल आहे, हे श्रद्धा बलच माणसाला जीवनाच्या सर्व प्रकारच्या दुःखाच्या भवसागरातून पार करून समोर नेत असते। त्याकरिता अगोदर आपल्याला तथागतांच्या सद्धम्मावर श्रद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे। ज्या सद्धम्माचं आपण आचरण करीत आहोत तो सद्धम्म अगोदर समजून घेणे पण तेवढंच महत्वाचं आहे। नाहीतर आपल्याला ज्या मार्गाचं आचरण करायचं आहे, ज्या धम्माला आपल्याला आचरण करायचं आहे, तो धम्मच आपल्याला बरोबर माहिती नाही आहे, त्या धम्माला आपण नीटपणे समजून घेतलेलं नाही आहे, तर तुम्ही त्या सद्धम्माचं आचरण करू शकत नाही। आणि त्यामुळे हा धम्म सुद्धा व्यवस्थित समजून घेणं महत्वाचं आहे। एक पाली वचन आपण नेहमीच म्हणतो, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमीच। म्हणजे धम्मं चरे सुचरितं, सुचरितं म्हणजे सुआचरण करा, चांगलं आचरण करा, धम्माचं चांगलं आचरण करा। धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे, चुकीच्या पद्धतीचं आचरण करू नका, चुकीचं आचरण करू नका। नतं दुचरितं चरे, दुराचरण करू नका। जो व्यक्ती धम्माला समजून घेतो, त्याचं सुचरण करतो, चांगलं आचरण करतो, असा जो व्यक्ती आहे, असा व्यक्ती सुचरितं धम्मचारी सुखं सेती, असा जो धम्माचं आचरण करणारा जो आहे किंवा आचरण करणारी, धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमीच, म्हणजे तो व्यक्ती सुखाला प्राप्त करतो। कुठे? अस्मिन लोके, म्हणजे ह्या लोकामध्ये, आपण ज्या लोकामध्ये आहोत ह्या लोकात तर तो सुखाला प्राप्त करतोच, परंतु अस्मिन लोके परमीच। परमीच म्हणजे परलोक, परलोकाला आपण इथं शब्दप्रयोग करतोय। परलोक म्हणजे मृत्यूच्या नंतर सुद्धा त्या व्यक्तीला सुगती प्राप्त होत असते। कशामुळं? धम्माचं सुचरित आचरण केल्याने, धम्माचं चांगलं आचरण केल्याने
त्या व्यक्तीला जिवंतपणे तर सुख मिळतेच, पण तो व्यक्ती मृत्यूच्या नंतरही सुगतीला प्राप्त होतो असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्या धम्माचं सुचरण करणे म्हणजे चांगलं आचरण करणे हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला हा धम्म सुद्धा समजून घेणे तेवढंच महत्वाचं आहे. आपले जे कर्म आहेत ही कर्मच आपली नंतरची गती ठरवतात. सुगतो म्हणतो ना आपण, भगवान बुद्ध सुगतो आहे म्हणजे सुगतीला प्राप्त झालेले आहेत. का बरं? कारण भगवान बुद्धांना त्यांच्या बुद्धत्वाच्या ज्ञानामुळे जे दिव्य ज्ञान जे त्यांना प्राप्त झालं, जे ज्ञान त्यांना प्राप्त झालं, त्यामुळे ते सुगतीला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे त्यांची दुर्गती होणार नाही. म्हणजे जिवंतपणे तर दुर्गती कधीच होणार नाही, परंतु मृत्यूनंतर सुद्धा ते सुगतीला प्राप्त होतील. तर अशी सुगती जर प्राप्त करायची असेल जिवंतपणी पण आणि मृत्यूच्या नंतरही, तर अशी सुगती प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांना धम्माचं सुचरण करणे, धम्माचं चांगलं आचरण करणे अतिशय महत्वाचं आहे. आता काही लोकांना असं वाटतं की मला जिवंतपणी सुद्धा सुख मिळालं पाहिजे, नाही की नाही? सर्वांची इच्छा आहे की मी जीवन म्हणजे माझं हे जे जीवन आहे हे सुखी झालं पाहिजे, मी सुखी झालो पाहिजे आणि मृत्यूच्या नंतरही मला चांगली गती मिळावी, ही सुद्धा सर्वांची इच्छा असते. स्वतः भगवान बुद्ध सुद्धा सांगतात की माणसाच्या इच्छा आहेत, जिवंतपणे सुद्धा मी सुखी व्हावं आणि मृत्यूच्या नंतरही मला सुगती प्राप्त व्हावी. ह्या इच्छा सर्वांच्याच असतात, परंतु ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यासाठी प्रॉपर आपल्याला काहीतरी करावं लागत असते. ह्या सर्व गोष्टींकरिता आपले कर्म जबाबदार असतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे सुखाचं जे कारण आहे ते आपले कर्म असतात. एखादा व्यक्ती हा जीवनामध्ये सुखाला प्राप्त झाला, सुगतीला प्राप्त झाला, तर यासाठी सुद्धा त्याचे कर्मच जबाबदार असतात. किंवा एखादा व्यक्ती दुर्गतीला प्राप्त झाला, दुर्गतीला गेला, याला सुद्धा त्याचे कर्मच जबाबदार असतात. मग याबद्दल भगवान बुद्ध असं म्हणतात, जर एखादा व्यक्ती हे आपलं मानवी जीवन जगत असताना एखादा व्यक्ती जर चुकीच्या मनाने बोलतो, चुकीचं मन म्हणजे काय? चुकीचं मन म्हणजे काय? ज्या मनामध्ये खूप राग आहे, ज्या मनात खूप द्वेष आहे, ज्या मनात खूप ईर्ष्या आहे, दुर्भावना आहे, तर अशा मनाने जर एखादा व्यक्ती बोलतो अथवा कार्य करतो तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या बैलगाडीची चाकं करतात. दुःख त्याचा पाठलाग सतत कंटिन्यू करत राहते. या उलट एखादा व्यक्ती जर चांगल्या मनाने बोलतो, चांगलं मन म्हणजे कोणतं? ज्या मनात राग नाही आहे, ज्या मनात कोणाबद्दल क्रोध नाही आहे, दुर्भावना नाही आहे, मनामध्ये करुणा आहे, मनामध्ये मैत्री आहे, सद्भावना आहे, तर अशा करुणा, मैत्री, सद्भावनेनं मनाने जर आपण एखादं कार्य करतो, तर असं जे चांगलं मन आहे, ह्या चांगल्या मनाने जो व्यक्ती कार्य करतो अथवा बोलतो अथवा कार्य करतो, तर सुख सुद्धा त्याची साथ कधी सोडत नाही, ज्याप्रमाणे माणसाची सावली माणसाचा साथ कधी सोडत नाही. म्हणजे एवढं बघा, सुंदर उदाहरण देऊन, हे उपमा देऊन भगवान बुद्धांनी जीवनातील सुखाचं आणि दुःखाचं कारण कसं असते हे स्पष्ट केलेलं आहे. भगवान बुद्धांच्या काळामधली एक घटना म्हणजे एक कथा आहे. एक व्यक्ती, एक ब्राह्मण पुत्र, त्याच्या मनामध्ये आलं की माझे जे वडील आहेत, जे माझे वडील मृत्यूला प्राप्त झाले, तर माझ्या वडिलांना मृत्यूच्या नंतर सुगती मिळावी, नरकात जाण्यापासून त्याची मुक्तता व्हावी, मृत्यूनंतर त्याला सुगती मिळावी, याकरिता आपण काहीतरी कर्मकांड केलं पाहिजे, काहीतरी पूजापाठ केलं पाहिजे, काहीतरी करावं की जेणेकरून माझ्या पित्याला मृत्यूनंतर डायरेक्ट सुगती मिळाली पाहिजे. मग याला त्याला विचारायचं. मग कोणीतरी सांगितलं की जा, भगवान बुद्ध अमुक अमुक ठिकाणी राहतात, भगवान बुद्धांना जाऊन भेट, तर नक्कीच काहीतरी करतील आणि तुझ्या पित्याला मृत्यूच्या नंतर जी सुगती नक्कीच मिळेल. तर तो ब्राह्मण पुत्र भगवान बुद्धांकडे जातो आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, माझे पिता जे आहेत ते मृत्यूला प्राप्त म्हणजे मरण पावले, मृत्यूला प्राप्त झाले, तर त्यांना सुगती मिळावी म्हणजे काय, नरकापासून मुक्तता मिळावी आणि स्वर्गात डायरेक्ट जागा मिळाली पाहिजे, तर सुगती मिळावी, याकरिता काहीतरी करा की जेणेकरून माझ्या वडिलांना, माझ्या पित्याला मृत्यूनंतर सुगती मिळेल. भगवान बुद्ध त्याची मानसिकता पाहतात की आता जर याला
कर्म विपाक किंवा कर्माचा जर उपदेश केला हे समजून घ्यायच्या मानसिकतेमध्ये नाही आहे. पण भगवान बुद्ध काय करतात, ठीक आहे म्हणतात, तुला तुझ्या वडिलांना सुगती प्राप्त करून द्यायची आहे ना, तर एक काम कर, बाजारात जा, बाजारामधून 2 माठ आण, एक काठी आण, 2 माठ आण, कपडे आण. तर तो बाजारात जातो, 2 माठ विकत घेऊन आणतो, कपडे आणतो विकत, एक काठी पण सोबत आणतो. आणि मग नंतर भगवान बुद्ध म्हणतात की आता एक काम कर, एका माठामध्ये दगड भर आणि एका माठामध्ये लोणी भर, लोणी. त्याच्यात तो तसंच करतो, एका माठामध्ये दगड भरतो आणि एका माठामध्ये लोणी भरतो. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात की आता दोघांची पण जी तोंड आहे त्या माठाची तोंड कपड्याने बांधून घे. तो बरोबर त्या दोन्ही माठांची तोंड कपड्याने बांधतो आणि आता म्हणते उचल, आता माझ्यासोबत चल. मग भगवान बुद्ध समोर समोर जातात, त्याच्या मागे मागे हा खुश असतो. भगवान बुद्ध काहीतरी कर्मकांड करत आहेत बा, म्हणजे खुश असतो, काहीतरी कर्मकांड होत आहे, की कर्मकांड केल्याने नक्कीच माझ्या वडिलांना सुगती मिळेल, खुश असतो. दोन्ही माठे घेऊन जातो. नदीच्या प्रवाहामध्ये भगवान बुद्ध उतरतात, त्याला पण उतरायला सांगतात आणि नदीच्या त्या प्रवाहाच्या अगदी मधोमध जाऊन त्याला म्हणतात की आता दोन्ही जे माठ आहेत हे पाण्यामध्ये सोडून दे. मग तो तसंच करतो, ते दोन्ही माठ पाण्यामध्ये सोडतो आणि दोन्ही माठ हे पाण्याच्या तळाशी जाऊन बसतात. बघ भगवान बुद्ध म्हणतात की आता एक काम कर, ही काठी घे आणि हे दोन्ही माठ फोड. तो हातात काठी घेतो आणि दोन्ही माठांना फोडतो. तर ज्या माठामध्ये दगड होते ते दगड खालीच राहतात आणि ज्या माठामध्ये लोणी होतं हे लोणी पाण्याच्या वर आलं. मग भगवान बुद्ध म्हणतात की आता एक काम कर, असा हात जोड आणि म्हण की हे दगड दगड तुम्ही वर या आणि हे लोणी लोणी तुम्ही तळाशी जा. हे दगड दगड तुम्ही वर या आणि हे लोणी लोणी तुम्ही तळाशी जा. तो ब्राह्मण पुत्र म्हणे, भगवान हे असं कसं होऊ शकते? हा तर निसर्गाचा नियम आहे. दगड हे वजनाने जड असतात, ते तळाशीच राहतील आणि लोणी हे हलकं आहे म्हणून ते वर तरंगत राहील. मी किती जरी विनंती केली की दगडाला किंवा तू वर ये, ते काही वर येणार नाही. आणि लोणीला मी किती जरी विनंती केली किंवा तळाशी जा, लोणी काय तळाशी जाणार नाही. भगवान हे असं होऊ शकत नाही. मग भगवान बुद्ध म्हणतात की अरे ब्राह्मण पुत्रा, तुला एवढा साधा सोपा नियम माहित आहे की निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध काहीच होऊ शकत नाही. किती जरी आपण हात जोडले, किती जरी काही कर्मकांड केले, तर निसर्गाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या विरुद्ध काहीच होऊ शकत नाही. मग तू मला किती जरी विनंती केली तरी मी काही तुझ्या वडिलांना सुगती देऊ शकत नाही. त्यांचे जसे कर्म असतील त्याप्रमाणे त्यांना सुगती मिळेल किंवा दुर्गती मिळेल, तर हे माझ्या हातात नाही आहे. म्हणून व्यक्तीने त्याच्या जीवनामध्ये जे कर्म केले ते कर्मच त्या व्यक्तीच्या सुगतीला कारणीभूत ठरतात, ते कर्मच त्या व्यक्तीच्या दुर्गतीला कारणीभूत ठरतात. पण याच्या मागची धारणा अशी पण आहे, जो आपण विधी करत आहोत, तर मग या विधीमध्ये आपण जे काही करत आहोत या मागचा उद्देश काय आहे की नाही. मग आपण हे जे काय करत आहोत, जसं बाबांच्या सुगती करता आपण जे आज या ठिकाणी जे काही पूजा वंदना केली, दान पुण्य केलं, मग याचा काही लाभ होतो का, असाही प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होतो. तर जो विधी आपण या ठिकाणी करत आहोत या विधीला पुण्यानुमोदन असं म्हणतात. पुण्यानुमोदन म्हणजे हा विधी संस्कार असा सांगितलेला आहे की ज्या वेळेस घरातील आपल्या परिवारातील एखादा सदस्य मृत्यूला प्राप्त होतो, तर त्या व्यक्तीचे जे काही शारीरिक घटक असतात, म्हणजे आपण जसं अग्निसंस्कार करतो ना, शरीर सगळं जे शारीरिक घटक असतात, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे सर्व चारही घटक या निसर्गामध्ये समरूप होऊन जातात, बरोबर आहे. तर हे जे 4 घटक आहेत आणि पंच उपादान स्कंद म्हणजे रूप, त्याच्यावरती होणारे वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, हा थोडा आध्यात्मिक भाग आहे, थोडा कठीण भाग, आध्यात्मिक भाग आहे. तर पुण्यानुमोदन करीत असताना आपण जे जे काही पुण्यकर्म करतो आज त्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ, तर जे जे काही पुण्यकर्म आपण केलं या पुण्यकर्माच्या बलाने त्या व्यक्तीच्या नाम आणि रूपस्कंदाला या निसर्गामध्ये सुगती प्राप्त व्हावी अशी मंगल कामना, असं अनुमोदन, याला पुण्यानुमोदन असं म्हणतात. अशा प्रकारचं अनुमोदन आपण करत असतो. मग हे आपलं सुद्धा पुण्य आहे. जसं बघा या ठिकाणी आपण कोणतं पुण्य केलं,
आणि त्याचं अनुमोदन आपण कसं केलं. बाबांचा स्मृती दिवस आहे. आज बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने तुम्ही भिक्खू संघाला घरी पाचारण केलं, सन्मानपूर्वक निमंत्रित केलं, त्यांना भोजनदान दिलं. हे तुमचं तुम्ही केलेलं पुण्य आहे की नाही. बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने तुम्ही भिक्खू संघाला भोजनदान दिलं, हे आज तुम्ही प्राप्त केलेलं पुण्य आहे. एवढंच काय तर तुम्ही दुःखमुक्तीचा मार्ग ज्यांनी सांगितला त्या तथागतांची तुम्ही पुष्पाने पूजा केली. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, आपल्या सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुम्ही पुष्प अर्पण करून पूजा केली. तर ही जी पुष्पपूजा आहे, ही पुष्पपूजा सुद्धा आपल्याला जीवनामध्ये सर्वात मोठं सत्य शिकवते. काही काही लोक बघा पुष्पाने पूजा करतात ना, फुलं असं हातात फुलं घेतात, हे फेकतात हातात फुलं, आहे की नाही. फुलं फेकतात आणि काय म्हणतात की हे देवा मला लॉटरी लागू दे, नाही ना, हे देवा माझं अमकं अमकं असं होऊ दे, हे देवा मला घर मिळू दे, हे देवा मला गाडी, असं फुलं अर्पण करतात. असं आपण करत नाही की हे भगवान हे फुलं घ्या, फुलं अर्पण केले मला असं होऊ दे, मदत असं होऊ दे, असं होत नाही. पुष्पपूजा करण्यामागचा उद्देश आहे की जी पुष्पपूजा आपण करतो त्या पुष्पपूजेमध्ये भगवान बुद्ध आपल्याला अनित्यवाद शिकवतात. अनित्यवाद हे अनित्यवादाचं प्रतीक आहे. पुष्पाची पूजा करणं, आपण जी अगरबत्ती प्रज्वलित करतो, पेटवतो, ही अगरबत्ती शिलाचं प्रतीक आहे. जी मेणबत्ती आपण प्रज्वलित करतो ही मेणबत्ती प्रज्ञेचं प्रतीक आहे. हे प्रतीकातून आपण मानवी जीवनातील सर्वोत्तम सत्य स्वीकार करीत असतो. जसं आपण म्हणतो वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती, म्हणजे हे जे फूल आहे वन्न वर्णाने युक्त आहे. वन्न गंध, गंध म्हणजे वास. बघा हे फुलं आहे की नाही किती सुंदर आहेत. वन्न गंध गुणोपेतं, अरे अनेक गुणांनी हे फुलं आहेत. वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संत, कुसुम म्हणजे फुल. एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्स, मुनिंदस्स म्हणजे मुनिवर. भगवान बुद्धांना आपण मुनिवर म्हणतो. मुनिवर म्हणजे ज्यांनी मनावर वर प्राप्त केलं, मनावर नियंत्रण प्राप्त केलं, ते मुनिवर झाले. पूजयामी मुनिंदस्स सिरीपाद सरोरुहे. सिरीपाद, सिरीपाद म्हणजे सिरी म्हणजे श्री, मराठीमध्ये आपण म्हणतो श्री, त्याला पालीमध्ये सिरी असं म्हणतात. सिरीपाद, पाद म्हणजे पाय, भगवान बुद्धाचे पाय. म्हणजे भगवान बुद्धाचे जे पदक म्हणजे पाय आहेत, चरण आहेत, ते कसे आहेत? सिरीपाद. सिरी म्हणजे पवित्र. बघा आपण ते श्रीलंका देश आज आपण श्रीलंका म्हणतो, पण पूर्वीला श्रीलंकेला श्रीलंका म्हणायचे. श्रीलंका, तर सिरीचा अर्थ काय होतो? श्रीलंका. तर श्री शब्द आपल्या पाली भाषेतला आहे बरं. म्हणजे श्री जो शब्द आहे ना, हा आपल्या पाली संस्कृतीतला आहे. तर सिरीपाद म्हणजे भगवान बुद्धाचे जे पवित्र म्हणजे श्री पवित्र जे पदकमल आहेत, चरण आहेत, सिरीपाद सरोरुहे. पूजे मी बुद्धं कुसुमेन नेन पुयेन मेतेन लभामी मोक्षं. मी अशा प्रकारे या अनेक गुणांनी युक्त फुलाने भगवान बुद्धांच्या पवित्र पूजनीय अशा चरणांना अर्पण करून मी भगवान बुद्धांची पूजा करीत आहे. हे पुण्य आपण प्राप्त केलं तर ह्या पुण्यकर्मामी लभामी मोक्षं, मला निब्बाणाची प्राप्ती व्हावी. आणि मग पुढच्याच गाथेमध्ये आपण म्हणतो पुफ्फं मिलायती. हे जे फूल आहे पुफ्फं मिलायती यथा इदं मे कायो म्हणजे आपली काया, कायो तथा याती विनाश भावं म्हणजे विनाशाकडे जाणारी आहे. ज्याप्रमाणे पुफ्फं मिलायती यथा इदं मे, ज्याप्रमाणे हे फूल हे कोमेजून जाणार आहे, त्याला गंध राहणार नाही, काही वेळेने त्याला रूप राहणार नाही, त्याला सौंदर्य राहणार नाही, अगदी याचप्रमाणे कायो तथा याती विनाश भावं, माझं शरीर सुद्धा या फुलाप्रमाणे आहे. हे अनुमोदन करतो आपण, हे अनुमोदन करतो की ह्या फुलाप्रमाणे माझं शरीर आहे. आज जरी माझं तारुण्य असेल, आज माझ्याकडे बल असेल, शारीरिक बल आहे, तारुण्य आहे, सौंदर्य आहे, पण या फुलाप्रमाणे हळूहळू माझं सौंदर्य संपणार आहे, अनित्य आहे. माझं शारीरिक बल हे अनित्य आहे, माझं सौंदर्य हे अनित्य आहे. आणि अशाच प्रकारे माझी ही जी काया आहे हे विनाश भावं, विनाशाकडे माझी काया जात आहे. याने सत्य हे कोणी नाकारू शकते का? या सत्याचं आपण अनुमोदन करतो. म्हणजे फुलांची पूजा जी आहे ही पूजा आपल्याला अनित्यवाद शिकवते. पुष्पपूजा हे अनित्यवादाचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आपण अगरबत्ती प्रज्वलित करतो, अगरबत्तीचा सुगंध बघा चारही दिशेने दरवळतोय की नाही, हळूहळू संपूर्ण दिशेनं तो सुगंध पसरवतो.
परंतु जर हवेचा जर एखादा झोका आला, हवेचा प्रवाह आला, तर हवेचा प्रवाह ज्या दिशेने जातो त्या दिशेनेच अगरबत्तीचा पण सुगंध तिकडे जातो, बरोबर आहे की नाही? परंतु एखादा व्यक्ती जेव्हा शील पालन करतो, सदाचारी जीवन जगतो, तर भगवान बुद्ध या संदर्भामध्ये असं म्हणतात की सुगंध हा हवेच्या दिशेने पसरतो, परंतु शीलवान व्यक्तीचा शिलाचा सुगंध हा हवेच्या विरुद्ध दिशेनेही पसरतो, चारही दिशेने पसरतो. त्याची सुकीर्ती पसरते चारही दिशेने. त्याची म्हणजे सुकीर्ती सर्व लोकांमध्ये पसरते. लोक त्याची प्रशंसा करतात की बघा हा किती शीलवान माणूस आहे, बघा हा व्यक्ती किती सदाचारी आहे. हे काय आहे? हा त्याच्या शिराचा सुगंध आहे, जो समाजामध्ये पसरल्यामुळे लोक त्याची प्रशंसा करतात, त्याची स्तुती करतात. तर अगरबत्ती पेटवल्यानंतर अगरबत्तीच्या मागची ही जी धारणा आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो धूपपूजा, धूपपूजा म्हणतो, तर धूपपूजा करण्यामागचा सुद्धा हा उद्देश आहे. ते शिलाचं प्रतीक आहे. इथे आपण मेणबत्ती प्रज्वलित केली, ज्याप्रमाणे मेणबत्ती प्रज्वलित केल्यानंतर मेणबत्ती प्रज्वलित झाल्याबरोबर संपूर्ण अंधकार नष्ट करते, तर हे प्रज्ञा सुद्धा अशीच आहे की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रज्ञा विकसित झाली, तर प्रज्ञा विकसित झाल्यामुळे त्याच्याही जीवनातील दुःखाचा, अज्ञानाचा जो अंधार आहे तो अंधार सुद्धा नष्ट होतो, तो व्यक्ती प्रज्ञावान बनतो. तर हे मेणबत्ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो दीप काय म्हणतात त्याला, द्वीपपूजा, दीपपूजा. तर ही दीपपूजा सुद्धा अशीच आहे, माणसाला प्रज्ञेची शिकवण देत असते. आणि म्हणून ह्या सर्व म्हणजे पूजेमागे भगवान बुद्धांनी मानवी जीवनातील सर्वोत्तम असं सत्याचं अनुमोदन करण्याचा उपदेश केलेला आहे. तेव्हा आजही जेव्हा आपण या सर्व विधीमागची धारणा समजून घेतो, तर आपण अत्यंत व्यवस्थित या जीवनातील सुगती काय आहे, दुर्गती काय आहे हे आपण समजून घ्यावं. ज्यांना असं वाटतं की आपण जिवंतपणे सुखी झालो पाहिजे आणि मृत्यूच्या नंतरही आपल्याला सुगती प्राप्त झाली पाहिजे, तर त्यांनी नेहमी आपल्या जीवनामध्ये अनित्यवादाचं चिंतन करावं की माझं शरीर अनित्य आहे, माझं शरीर अनित्य आहे, मी अनित्य आहे, याचं नेहमी चिंतन करायला पाहिजे. हे सर्वोत्तम सत्य आहे. ज्यांना वाटतं की मी जिवंतपणे सुखी झालो पाहिजे आणि मृत्यूच्या नंतर मला सुगती मिळाली पाहिजे, तर नेहमी त्यांनी शिलाचं पालन करावं. कधी हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, असत्य भाषण करू नये आणि मद्यपान करू नये. जे लोक शील पालन करतात ते लोक जिवंतपणे सुद्धा सुखी जीवन जगतात आणि मृत्यूच्या नंतरही त्यांना सुगती प्राप्त होत असते. या सोबत ज्यांना असं वाटतं की मी जिवंतपणे सुखी झालो पाहिजे आणि मृत्यूच्या नंतरही मला सुगती प्राप्त झाली पाहिजे, तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रज्ञेचा विकास करावा. शहाणपणा ज्याला म्हणतात, विजडम, शहाणपणा म्हणजे कोणता मार्ग माझ्या कल्याणाचा आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. कोणत्या मार्गाचं आचरण केल्याने माझं भलं होईल, माझी उन्नती होईल, मी दुःखमुक्त होईल, हे तुम्हाला समजलं पाहिजे. यालाच म्हणतात प्रज्ञा, शहाणपणा. तर ही प्रज्ञा तुमच्यामध्ये विकसित झाली पाहिजे. आणि या सोबत आणखीन एक महत्वाचं पुण्य तुम्ही करावं, ते म्हणजे दान कर्म करणे. गृहस्थी लोकांकरिता दान कर्म अत्यंत महत्वाचं आहे. कारण बघा आपण म्हणतो ना की एक जे डायलॉग आहे बघा, एक ना एक दिन सब कुछ छोड़ के जाना है ना. एक ना एक दिवस हे सगळं सोडून आपल्याला जायचंच आहे. सोबत काहीच येत नाही. मग सोबत काय येतात सांगा बरं? पुण्यकर्म येतात ना. ते गाणं आहे ना, खाली हात आया था खाली हात जाएगा. असं नाही आहे, बौद्ध धर्मामध्ये असं सांगितलेलं नाही आहे. कोणताच व्यक्ती खाली हाताने येत नाही आणि कोणताच व्यक्ती खाली हाताने पण जात नाही. कधीच खाली हात नसते. जे आपल्या सोबत येतात ते आपले कर्म असतात आणि आपण जे आपल्या सोबत मृत्यूच्या नंतरही जे आपल्या सोबत येतात ना, ते आपले कर्म असतात. म्हणून कर्म आपण आपले सुधारले पाहिजे. म्हणून आपल्याला जीवनामध्ये कर्म सुधारण्यासाठी ज्याप्रमाणे शील पालन करणे महत्वाचं आहे, ज्याप्रमाणे प्रज्ञेचा विकास करणे महत्वाचं आहे, तर दान कर्म सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण दान कर्म केल्यामुळे चित्तामध्ये त्यागाची भावना उत्पन्न होते. त्याग म्हणजे सोडून देणे. एखाद्या वस्तूला सोडून देण्याची सवय तुमच्या मनाला लागली पाहिजे. सोडून देणे, दान करणे, हे तुला मी ते दान केलं, असं तुमच्या मनाला ती सवय लागली पाहिजे. तर आम्ही पाहतो की मृत्यूच्या शय्येवरती असतानाही म्हणजे आता मरणार आहे तो व्यक्ती आता मरणार आहे, पण तरी त्या व्यक्तीच्या मनामध्ये दान म्हणजे सोडण्याची इच्छा नसते.
अरे मध्ये माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, माझी ही इच्छा राहिली, अरे माझी ती इच्छा राहिली, अरे हेच राहिलं, हेच म्हणजे मृत्यूच्या समयी सुद्धा त्याच्या अनंत इच्छा असतात, अमर्यादित इच्छा असतात. त्याग करण्याची, सोडून देण्याची भावना, ती सवय त्याच्या मनाला नसते. आणि मृत्यूच्या समयी सुद्धा त्याचं चित्त लोभाने भरलेलं असते. त्याच्या चित्तामध्ये लोभ असतो आणि या लोभयुक्त चित्ताने मरणे, या लोभयुक्त चित्ताने मृत्यूला प्राप्त करणे, हे चांगलं मृत्यू नाहीये, हे चांगलं मरण नाहीये असं भगवान बुद्ध म्हणतात. म्हणून मृत्यूच्या समयी सुद्धा तुमचं चित्त हे जागृत असलं पाहिजे. तुम्हाला ते समजलं पाहिजे की आता मी मृत्यूला प्राप्त करीत आहो, एवढं तुमचं चित्त जागृत असलं पाहिजे. आणि ज्या चित्तामध्ये लोभ आहे, ज्या चित्तामध्ये राग आहे, आसक्ती आहे, अशा चित्ताने मृत्यूला प्राप्त होणे हे चांगलं नाही आहे. आणि म्हणून आपल्याला दान करण्याची सवय तुम्हाला लागली पाहिजे. दान करण्याची सवय. काही काही लोक असे बघा, सिग्नलवर गाडी चालवता चालवत सिग्नलवर थांबले, एखादा भिकारी आला तर त्याला 1 रुपया सुद्धा देण्याची सवय नसते. देऊ की नाही देऊ असं असं असते बघा. अरे राहू दे, 1 रुपया राहू दे, देऊ की नाही देऊ, म्हणजे 1 रुपया सुद्धा त्या भिकाऱ्याच्या म्हणजे त्याला देण्याची सवय त्याला नसते. एवढा लोभ असतो बघा, एवढा लोभ. मग असा जर लोभ आपल्या चित्तामध्ये असेल आणि मृत्यूच्या समयी सुद्धा जर आपल्याला लोभ असेल चित्तामध्ये, तर चांगलं मरण कसं येईल बरं, तो सुगतीला कसा जाईल बरं, आहे की नाही. म्हणून जर सुगती प्राप्त करायची असेल तर मृत्यूच्या समयी तुमच्या चित्तामध्ये लोभ नसला पाहिजे. मृत्यूच्या समयी तुमच्या चित्तामध्ये कोणत्याच प्रकारचा अकुशल संस्कार नसला पाहिजे. आणि याकरिता जिवंतपणीच तुम्हाला जर सुगती प्राप्त करून घ्यायची आहे, तुम्हाला सुखी व्हायचं आहे, तर तुम्ही चांगले कर्म करा. त्याच्यातलं एक कर्म आहे दान कर्म करणे. जसं आज बघा, तुम्ही या ठिकाणी एक दान कर्म केलं, भिक्खू संघाला तुम्ही भोजन दान दिलं, हे तुमचं दान कर्म आहे. तुम्हाला असं वाटतंय काय की भंतेजीने 2 घास कमी खावं म्हणून? नाही, उलट तुम्ही प्रसन्न झाले, भंतेजीने पोटभर खावं, अगदी नाही, प्रसन्न चित्ताने खावा. हे आमचं दान पुण्य आहे, आमच्याकडून महान असं दान पुण्य घडत आहे, ही तुमची म्हणजे हे तुमचं सुख आहे. बरोबर आहे. तुम्ही भंतेजींना या ठिकाणी बाकी गोष्टी दान करत आहात. हे जे काही दान पुण्य तुम्ही आज करत आहात ना, हेच दान पुण्य तुम्ही जेव्हा भावना अर्पण करता की आज जे काही दान, जे काही पुण्य कर्म मी आज या ठिकाणी अर्जित केलं, संपादित केलं, ह्या दान पुण्याच्या बलाने त्या मृत व्यक्तीच्या नाम आणि रूप स्कंधाला सुगती प्राप्त हो, अशी मंगल कामना आपण या ठिकाणी अर्पण करीत असतो. ज्याप्रमाणे बघा, ते जलदान विधी करताना ती गाथा आहे की एका उंच जागेवरून वाहत येणारी नदी वाहत वाहत ती एका महासमुद्राला जाऊन समरूप होते. मग कोणी सांगू शकत नाही की ह्या समुद्रातील पाणी गंगेचं आहे, ह्या समुद्रातील पाणी हे कावेरीचं आहे, हे सरस्वतीचं आहे, असं कोणी सांगू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे आम्ही सगळे मिळून इथे जे काही पुण्यकर्म करीत आहोत, या सगळ्यांच्या पुण्यकर्माच्या बलाने मृत व्यक्तीच्या नाम आणि रूपस्कंदाला सुगती प्राप्त व्हावी, याकरिता आपण हा धम्मसंस्कार विधी इथे संपन्न करीत असतो. तर आपणही खूप चांगल्या प्रकारे हा संस्कार समजून घेतला पाहिजे आणि स्वतःच्या सुखाकरिता, स्वतःच्या दुःखमुक्तीकरिता आपण नेहमीच धम्माला समजून घ्यावं, त्याचं आचरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. मी पुनश्च एकदा गायकवाड बाबा यांच्याबद्दल या ठिकाणी मंगल कामना अर्पण करतो. त्यांच्या नाम आणि रूपस्कंधाला या निसर्गामध्ये सुगती प्राप्त व्हावी. सोबतच आपण सर्व गायकवाड परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी आणि आपण सर्व हितचिंतक आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करतो. आपल्या सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त व्हावं अशी मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि.